नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। शिंदे गटाचे नेते अभिजित दीपकेंना भेटल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज, विश्वसनीय सूत्रांची माहिती। रिया अहिरला जीवे मारण्याच्या धमक्या, सरकार विरोधी आंदोलन केल्यानं सूड उगवण्याचा प्रयत्न। आम्ही सगळे रिया सोबत सुप्रिया सुळेंची माहिती। आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील खटले मागे घ्यावेत, FIR धारकांना कायदेशीर मदतीचे आदित्य ठाकरेंचे आश्वासन। डीजींना पत्र, राज्यभर एक समान कार्यपद्धतीची मागणी। छत्रपती संभाजीनगर मनपाच्या 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, भाजपच्या 7 तर MIMच्या 16 नगरसेवकांचा समावेश। पराभूत उमेदवारांच्या तक्रारीनंतर मनपा प्रशासनाची कारवाई, बेकायदा बांधकाम, अतिक्रमण आणि इतर कारणांवरून नोटिसा। गडचिरोलीत पूर ओसरताच प्रशासनाची धाव, अधिकाऱ्यांकडून पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी, पूरग्रस्तांना तातडीची मदत करण्याचे प्रशासनाचे निर्देश। उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग पंढरपुरात येण्यास सुरुवात, नदीकाठी 150 कुटुंबांचं स्थलांतर करण्याचं प्रशासनाकडून नियोजन। धुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पिंपळनेर जवळ पुलाच्या बांधकामाचं साहित्य गेलं वाहून। हिंगोलीत समाज मंदिराच्या जागेच्या वादावरून 2 समाजात तणाव, प्रशासनाच्या मध्यस्थीनं तणाव निवळला। नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस, प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडले, तापी नदीला मोठा पूर। उल्हासनगरमध्ये झाड कोसळलं, ऍक्टिवा स्वार गंभीर जखमी, एका कारचं मोठं नुकसान। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी।